नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 डिसेंबर 2024 ते 22 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 11व्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. या काळात कुटुंबातील काही जुना अल्बम किंवा काही जुने फोटो तुमच्या आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना ताजे करेल आणि तुम्ही त्या संदर्भात जुन्या स्मृतींना आठवाल. या पूर्ण सप्ताहात तुमचे शत्रू सक्रिय होतील आणि वेळोवेळी आपल्या कमजोरीचा लाभ घेऊन ते तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचताना दिसतील. यामुळे तुम्ही करिअरमध्ये पुढे जाण्यात असमर्थ असाल. सोबतच तुम्ही कुठल्याही मोठ्या अडचणीमध्ये फसू शकता. या सप्ताहात तुम्हाला थोडे थकलेले वाटू शकते. यामुळे तुम्ही अभ्यासात थोडी विश्रांती घेऊ शकता. अशात तुम्ही स्वतःला केंद्रित करून आणि आपला वेळ वाया न घालवता पुस्तक वाचा. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 12व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे. कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात. अशात जर त्यांना तेव्हा हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केला आहे तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणेही भेटू शकते. सोबतच तुम्हाला त्यांच्या समोर अपमानास्पदही वाटेल. उपाय: तुम्ही मंगळवारी गरीब लोकांना गहू दान करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात विद्यार्थी मनसोक्त पार्टी करताना दिसतील. यामुळे याचा सरळ प्रभाव त्यांच्या शिक्षणावर पडेल. अशात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही गोष्टीचे अतिपण नेहमी टाळले पाहिजे अथवा नकारात्मक परिणाम मिळतो. या सप्ताहात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, कारण अचानक तब्येत अधिक बिघडू शकते. अशात फक्त आणि फक्त घरातील पौष्टिक आणि उत्तम आहार घ्या आणि शक्य असल्यास दिवसातून 30 मिनिटे नियमित योगाभ्यास करा. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात असण्याने या सप्ताहात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला आपल्याकडून वारंवार कर्ज मागणाऱ्या आपल्या सर्व मित्र आणि जवळच्या व्यक्तीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. कारण यावेळी कर्जाऊ पैसे देणे आपल्यासाठी हानिकारक आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र किंवा जवळच्यांना पार्टी देऊ शकता, कारण तुमच्याजवळ या काळात अतिरिक्त ऊर्जा असेल जी तुम्हाला कुठल्या पार्टी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरित करेल. तथापि तुमच्या चंद्र राशीच्या केतूच्या 5व्या भावात विराजमान होण्याने असे काहीही करण्याच्या आधी पहिले आपल्या घरातील लोकांसोबत विचारविमर्श नक्की करा.
उपाय: शुक्रवारी शुक्रग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या सप्ताहात शक्यता आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल. यामुळे तुम्हाला काही मोठा धनलाभ करण्यात यश मिळू शकते. परंतु पैशाच्या दृष्टीने तुम्हाला थोडे सावधान राहण्याची आवश्यकता असेल. अशात घाईत येऊन धनसंबंधित काही निर्णय घेऊ नका. खास करून महत्त्वाचा आर्थिक मूलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून योग्य विचार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमच्याजवळ अशा काही विपरीत परिस्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र एक स्तंभप्रमाणे तुमच्या सोबत उभे राहताना दिसतील. कारण ही वेळ तुम्हाला आवश्यक वेळ, मित्र आणि कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी राहाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्याच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशींसाठी, नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील कारण तुमच्या मेहनतीला पाहून आपले आई-वडील तुमच्यासोबत आनंदी होतील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला त्यांच्याकडून काही नवीन पुस्तक किंवा लॅपटॉप मिळण्याचेही योग बनतील. यामुळे तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक एकाग्र सोबतच आपला अभ्यास करू शकाल. या राशीतील महिलांसाठी या सप्ताहात एरोबिक्स करणे त्यांच्या आरोग्यात अनुकूल बदल आणण्यात मदत करेल. तुम्हाला आपल्यासोबतच या सप्ताहात आपल्या घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता ठेवून बाहेरचे जेवण करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 10व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुम्ही घरातच विभिन्न प्रकारे चविष्ट भोजन बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. उपाय: तुम्ही नियमित नारायणीयमचा पाठ करा. धन्यवाद.